आपण समर्थांच्या दासबोधामध्ये जसा ग्रंथांचा बहिरंग आणि अंतरंग असं दोन्ही असतं, तसं समर्थांनी आता अंतरंगात प्रवेश करण्यापूर्वी काही काही गोष्टी आपल्याला प्रास्ताविक म्हणून सांगितले आहेत. तसं आतापर्यंत त्यांनी जी भिन्न भिन्न लक्षणं सांगितली आहेत, श्रवण आणि मनन ध्यासे समाधान, शुद्ध झाले आत्मज्ञान तो सत्वगुण. तर उपनिषदांचं जे वचन आहे, आत्मावारे द्रष्टव्य, श्रोतव्य, मंतव्य, निधी ध्यासितव्य, म्हणजे उपनिषदांनी परमार्थाचं साध्य काय, हेतू काय किंवा गंतव्य काय असं जे सांगितलं आहे त्याच्याकरता त्यांनी सगळंच सांगितलं आहे. म्हणजे आज्ञा पण केली आहे आणि त्याचा उपाय पण सांगितला. आज्ञा अशी केली आहे की आत्मावारे द्रष्टव्य, म्हणजे आत्म्याचं दर्शन घे बाबा. ते कसं घे तर श्रोतव्य, मंतव्य, निधी ध्यासितव्य, म्हणजे श्रवण कर, जे ऐकशील त्याचं मनन कर आणि त्याचा निधी ध्यास म्हणजे त्याचा ध्यास घे किंवा अंतःकरणामध्ये तोच विषय प्रकर्षाने पुन्हा पुन्हा येत राहू दे किंवा त्याचं अखंड स्मरण राहू दे. त्याच भाषेमध्ये समर्थ इथे बोलतात, श्रवण आणि मनन निधिध्यासे समाधान, शुद्ध झाले आत्मज्ञान तो सत्वगुण. कारण ते म्हणतात श्रवण मनन आणि निधिध्यासानेच आत्मज्ञान व्हायचं आहे आणि त्यामुळे ते आत्मज्ञान प्राप्त करून घे. तो सत्वगुणच आहे, ते शुद्ध सत्वाचं स्वरूप आहे. कारण देहामध्ये आत्मज्ञान व्हायचं आहे आणि त्यामुळे देह तितका शुद्ध झाला की तो सत्वगुणांनीच युक्त आहे आणि म्हणून त्या शुद्ध सत्वामध्ये आत्मज्ञान आहे. म्हणजे समर्थांनी पर्यायाने अनेक गोष्टी सत्वगुणाच्या या ओवीमध्ये सांगितल्या आहेत की सत्वगुण त्याचं अत्यंत शुद्ध स्वरूप, त्या शुद्ध स्वरूपामध्ये होणारा आत्मसाक्षात्कार आणि त्या आत्मसाक्षात्काराला आवश्यक असणारं श्रवण, त्या श्रवणाबरोबर येणारा निधिध्यास जो शुद्ध अंतःकरणातला निधिध्यास आहे म्हणजे मननातून आलेला. त्यामुळे त्या शुद्ध अंतःकरणातलं मनन आणि निधिध्यास मनुष्याला आत्मज्ञानापर्यंत नेऊन पोचवतो. ज्याला अहंकार नाही, ज्याच्या ठिकाणी उदासीनता राहते आणि ज्याच्या ठिकाणी कृपा राहते तो सत्वगुण. म्हणजे एक कृपेचं लक्षण काय, आपण रोज देवाची प्रार्थना करतो, देवाकडे मागणं मागतो. आपल्या जीवनामध्ये प्रत्येक घटना सामान्यतः निर्वेधपणे प्राप्त म्हणजे पार पडणं आणि ती आपल्याला योग्य प्रकाराने प्राप्त होणं, ह्या दोन्ही बाबतीमध्ये कृपाच आहे असं म्हणावं. आपण प्रवासाला निघालो, असे काही लोक असतात की ते निघाले की त्यांच्या बरोबर प्रवास करणाऱ्याला हटकून त्रास झालाच नाही. तो मनुष्य आपल्या गाडीत आहे म्हणजे प्रवास नीट नाहीच होणार. हा त्याचा योग आहे. कोणाकोणाचं कोणतंही काम सरळपणे पार पडत नाही, हा त्याचा योगच आहे. आणि तसं त्यांनी इथे म्हटलंय की ज्याचं जे नियोजन केलं त्या नियोजनाप्रमाणे पार पडलं, परत आलं. कुठलंही असो, कोणतंही कार्य करायला घेतलं ते नियोजन पूर्वकच झालं आणि केलेलं नियोजन यथायोग्यपणाने पार पडलं, त्याच्यात यशस्वीता मिळाली, ही ईश्वराची कृपाच आहे. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलंय की ह्या सगळ्या गोष्टी सत्वगुणामध्ये येतात. सकळासी नम्र बोले, मर्यादा धरून चाले, सर्व जन सतोष विले तो सत्वगुण. हे आपल्याला सरळ आहे. सकळ जनासी आर्जव, आर्जव म्हणजे सरळपणा, जो अतिशय सरळपणाने व्यवहार करतो, सरळपणाने बोलतो, नाही विरोधाचे ठाव, दुसऱ्याशी साधारणपणे विरोधाची भाषा तो कधीही करत नाही. परोपकारी वेची जीव तो सत्वगुण. आपल्याकडे त्याला मराठीत आपण सामीलबाज असा शब्द वापरला की हा माणूस म्हणजे कसा कसा बोलेल, हा याचं मत कधी देणार नाही, तो अमुकपणाला बरं हो, तो तमुकपणाला बरं हो. तर ते आपल्याकडे ऑर्केस्ट्रा म्हणजे वाद्यवृंद, त्याच्यामध्ये सगळी वाद्य ही एकमेकांशी जुळून ही एकत्र वाजावीत आणि मग ती त्याच्यामध्ये असणारा जो सुसंवाद आहे त्याला आपल्याकडे महत्त्व आहे. ती गोडी आपल्याकडे हार्मनी आणि मेलडी ह्या दोन्हीमध्ये हार्मनीला सुद्धा सुसंवादच पाहिजे, मेलडीला तर पाहिजेच पाहिजे. त्यामुळे आपल्या भारतीय संगीतामध्ये तो जो सुसंवाद आहे त्याला फार महत्त्व आहे. तर आपल्याकडे त्याच्याकरता हा शब्द वापरलेला आहे की जी वाद्य आहेत जी दुसऱ्या वाद्यामध्ये सामावून जातात ते सगळे सामील बाज आहेत. म्हणजे वाचतं ते पण दुसऱ्यात सामावून जाऊन वाचतं. त्यामुळे तो शब्द आपण माणसाला वापरलाय की हा कसा आहे, सामील बाज आहे, म्हणजे जो जे बोलेल त्याच्याप्रमाणे बोलणार आहे. यांनी असं म्हटलंय की जो विरोध करत नाही, कुठेही जरी बसलं तरी सुद्धा, म्हणजे एखाद्या सभेमध्ये बसलं मताला टाकलं तर एक त्या बाजूने एक विरोधी, पण ही माणसं नेहमी तटस्थ असतात.
की मतदान करत नाही. मतदान न करता तटस्थ बसतात. आम्हाला विरोधही नको आणि आम्ही त्याच्या बाजूने मतदान करूही शकत नाही. असे जे आहेत परोपकारी वेची जीवन तो सत्वगुण. परोपकार करण्यामध्ये जो आपलं जीवन खर्ची घालतो. अपकार्याहून जीवी परकार्य सिद्धी करावी, मरोन कीर्ती उरवावी तो. हे समर्थांचं आणखीन एक आवडतंय की दुसऱ्याकरता झिजावं, पराकरता काहीतरी करावं आणि आपण गेल्यावर आपलं नाव काहीतरी ठेवून जावं की हा बाबा चांगला होता, या माणसाने काही आयुष्यात चांगलं काम केलं, एवढं त्या माणसाच्या लेखी त्याच्या पश्चातही जमा राहावं असं समर्थांच्या ठिकाणी पुन्हा पुन्हा दिसतं. जसा त्यांना आळस आवडत नाही, जसं त्यांना ढोंग आवडत नाही, जसं प्रयत्नापासून दूर राहणं समर्थांना आवडत नाही, तसं समर्थांना देहाला कष्टवणं आणि ते कष्ट किंवा तो देह झिजणं हे त्याच्या कीर्तीमध्ये परिणत व्हावं असं ते कार्य असावं, अशी एक समर्थांची धारणा आहे. दुसऱ्याचे दोष गुण आपल्याला जरी पाहायला मिळाले, दृष्टीचं देखे आपण, पण समुद्राईसी साठवणं तो सत्वगुण. पण जसं समुद्राच्या ठिकाणी सगळं साठवलेलं आहे तसं जो आपल्या पोटात साठवून घेतो किंवा त्या सगळ्या दुर्गुणांना बाजूला करून आपल्या व्यवहारामध्ये जो सरळ वागतो तो सत्वगुण आहे. आता याच्याकरता मी तुमच्याकडे बोलले की नाही मला माहीत नाही, पण आमच्या आजीची एक गोष्ट खूप छान होती. आम्ही लहान असताना भांडायचो आणि भांडण झालं की आजीकडे काय तिचं तसं तिचं तसं प्रत्येकजण आपली आपली तक्रार आजीला सांगायची. तिने मला असं केलं, हिने मला असं केलं, ती मला बोलली, मला राग आला, माझा अपमान झाला, असं करतात का, धो धो रडणं, सगळं जसं लहानपणी असतं तसं. तर ती आम्हाला एकदा म्हणाली, ती म्हणाली बघ तो तर किती वर्षाची झाली, 10 वर्षाची, तू किती 12, तू किती 8, तू किती 9. मग म्हणाली तू आता एवढी मोठी झाली ना, मग तू लहानपणीपासून किती भात खाल्ला, एक गाडाभर तरी भात खाल्ला अशी की नाही, मग तू त्या भातावरती आमटी किती प्यायली, म्हणजे एक पिंपभर तरी आमटी प्यायली अशी की नाही, कारण भाताबरोबर आमटी पाहिजे तुला खायला, म्हणजे तेवढी तरी पाहिजे. मग म्हणली तुझं पोट केवढं आहे, एवढंच आहे ना, त्या एवढ्याशा पोटामध्ये एवढा गाडाभर भात, एवढी पिंपभर आमटी कुठे गेली, दिसतीये का आता, नाही ना दिसत आहे, मग एवढं त्या पोटात पचतंय तर हिचे 2 शब्द तुला पचत नाही बघा ना, तिला बिचारीला अक्षर ओळख नाहीये आणि तिने मला एवढं आश्चर्य वाटलं तिच्या सांगण्याचं. तेव्हा काहीच नाही वाटलं, तेव्हा एवढीच काहीतरी काय सांगतेय, पण आता ते आठवलं की असं वाटतं की काय लॉजिक आहे ना, की जी परफेक्ट लॉजिक आहे की तुम्ही एवढं अन्न खात जाता ते त्याला दड पचवता आणि मग तुम्हाला दुसऱ्याचे 2 शब्द नाही का पचवता येईल, ते पोटात पचलेच पाहिजेत. म्हणजे पचले म्हणजे ते पुन्हा राहताच कामा नये, त्याचं स्मरण पण राहता कामा नये. तर त्यांनी असं म्हटलंय की दुसऱ्याचं नीच उत्तर, हे पण समर्थांचं फार सांगणं आहे हा, की दुसऱ्याचं मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे. आणि ते प्रत्युत्तर न देणे, दुसऱ्याला उत्तर देऊ नये, आला क्रोध सावरणे तो सत्वगुण. हे अवघड आहे. अनेक ठिकाणी आपल्या लक्षात येतं की लोक एकदा बोलले, आपलं काही चुकलेलं नसलं तर आपल्याला आपला शब्द येतो की आपल्याला सात्विक संताप येतो. हे आपला संताप तेव्हा सात्विक असतो, तो राजसिक किंवा तामसिक नसतो. त्यामुळे इथे शरीरे म्हणजे घीस सहाणे, म्हणजे खरं घीस पाहिजे ते, किंवा घीस इथे म्हटले काय, त्यांना आपले धस सोसावी म्हणतो तसं. दुर्जनाशी मिळवून जाणे, त्यांनी म्हटलं आपल्या शरीराला पडतील ते कष्ट सोसावे, पण दुर्जनाशी मिळवून जाणे, त्याला सामावून टाकावं. निंदकास उपकार करणे हा सत्वगुण, आणि निंदकावर सुद्धा उपकार करावे. एकदा भगवान श्रीकृष्णांनी नारदांना विचारलं, नारदा या सगळ्या यादवांच्या मध्ये इतकी दुही आहे आणि ह्या प्रत्येकाने पुन्हा मला संशयाच्या पिंजऱ्यामध्ये उभं करून मला इतका त्रास दिलाय. त्या सेमंतकपणाच्या प्रकरणामध्ये सुद्धा जेव्हा कृष्णावरती आरोप आले की कृष्णानेच तो मणी लपवला असला पाहिजे आणि मग तो पुष्कळ त्याच्यापासून सोनं मिळवत असला पाहिजे, वास्तविक तो अक्रूराने घेतलेला आहे आणि तो पुष्कळ यज्ञ करतोय, पुष्कळ श्रीमंत झालाय वगैरे वगैरे. तर श्रीकृष्ण म्हणतात की मी विटलो आता ह्या यादवांच्या राजकारणाला, ह्या सगळ्यांना सांभाळायचं म्हणजे तरी मी किती सांभाळायचं. तेव्हा नारदांनी सांगितलं की अनुमार्जन आणि परिमार्जन नावाचे 2 प्रकार आहेत की ज्या प्रकाराने किंवा ज्या पद्धतीने आपण लोकांना सांभाळावं. असतात सगळे दुर्जन, त्याच दुर्जनाला तुला सांभाळायचे ज्यांना तू विटला आहेस, म्हणजे 2 प्रकारांनी सांभाळ. एक तर असं आहे की त्यांचे दोष तर कधी काढूच नकोस, आता इथे यांनी म्हटलंय तसं
की दोषारोप नको, त्यांच्या दोषांचं स्मरण नको. त्यांना सारखं म्हणाले स्तुती करून, त्यांच्याशी खूप चांगलं बोलून, त्यांना आपला समजून, आपल्या पद्धतीने त्यांच्याकरता काहीतरी करत राहून त्यांना जास्तीत जास्त संतुष्ट करण्याचा प्रयत्न कर. हे त्यांचं अनुमार्जन आहे. आणि परिमार्जन सुद्धा असंच आहे की त्यांना पुष्कळ मोठी मोठी बक्षिसं देत जा, त्यांच्याकडे सतत जात जा, त्यांना त्यांच्या भेटी घेत जा, त्यांच्या मनाला जे आवडेल ते त्यांच्याकडे बोलत जा. कुठल्याही प्रकाराने म्हणाले नारद कृष्णाला सांगतात की मी तुला काय सांगू, की तुला जसा एखादा चांगला धष्टपुष्ट बैल आहे पण चढाव खूप कठीण आहे आणि बैलगाडी जर गच्च भरलेली आहे तर त्या धष्टपुष्ट बैलाला सुद्धा धाप लागल्याशिवाय राहत नाही. तसं म्हणाले कृष्णा, तू किती जरी राजकारण धुरंधर असलास तरी सुद्धा हे सगळे असे लोक तुझ्या भोवती गोळा झालेले आहेत की या सगळ्यांना सांभाळता सांभाळता तुला कष्ट होणं अगदी स्वाभाविक आहे. तू कंटाळून जाणं पण स्वाभाविक आहे. पण तरी सुद्धा म्हणाले तुला मी हे 2 उपाय सांगतो जे उपाय करायचे. समर्थही तसंच म्हणतात की कोणत्याही स्थितीमध्ये दुसऱ्याला दुखावू नका, त्याला त्याचे दोष दाखवू नका. तो आपल्याला काही म्हणाला तरी चालवून घ्या. म्हणून त्यांनी म्हटलंय की सत्क्रिया आचरावी, असत्क्रिया त्यागावी, वाट भक्तीची धरावी तो सद्गुण. शरीरे धीस साहसणे किंवा धीस सहाणे, दुर्जनाशी मिळवून जाणे त्याला आपलंसच करून टाकावं. निंदकास उपकार करणे हा सत्वगुण. आता त्याच्याबद्दल खरं असं आहे, आपल्यासारख्यांचा तो विषय नव्हे पण श्रेष्ठ सत्पुरुष सज्जनांचा विषय आहे. लोक एकदा दासगणू महाराजांच्या आयुष्यातली आठवण आहे. लोकांनी त्यांना म्हटलं, अहो महाराज, या पंढरपुरामध्ये परिस्थिती अशी आहे की साक्षात भगवंत इथे आहे. या भूमीमध्ये इतके संत येऊन गेले, संत राहून गेले, होऊन गेले आणि या पांडुरंगाच्या चरणावर एवढ्या संतांनी आपलं जीवन समर्पण केलं, एवढा या जागेचा महिमा आहे. आणि या पंढरपुरात हे असे कसे लोक आहेत? इतका सगळा भुसभुसाट या पंढरपुरात आहे आणि आपण इतरत्र पाहतो भगवंतापासून दूर असतात लोक, पण ती माणसं एवढी चांगली असतात. त्यांना तेव्हा दासगणू महाराजांनी उत्तर दिलं की ते म्हणाले, बरोबर आहे, असंच असतं की देव दुर्जनाला नेहमी आपल्याच जवळ ठेवून घेतो आणि सज्जनाला लांब पाठवतो प्रसार करण्याकरता. कारण असं आहे की हा दुर्जन लांब लांब जाईल तर आणखीन काय काय वाईट करील कोणाला म्हणून, त्यापेक्षा त्याच्या जवळ राहिला तर बरा. आणि त्यामुळे म्हणाले संत सज्जनांच्या सुद्धा जवळ असे दुर्जन पुष्कळ असतात, ते त्यांना सांभाळतात. लोकांना असं वाटतं की या सत्पुरुषाच्या सहवासात असली माणसं, पण म्हणाले त्यांना बाहेर गेले तर ते अधिक जाचक होती, इथे राहतील तर पुष्कळ बरे. म्हणून म्हणाले सत्पुरुष त्यांना आपल्या जवळ ठेवतात. तसं ते म्हणतात इथे की दुर्जनास मिळवून जाणे, त्याला जवळच करा. ज्याला कळतंय ना हा वाईट आहे आणि ह्याच्या वाईटाचा परिणाम दुसऱ्यावर वाईट होणार आहे, त्यांनी त्याचा वाईटपणा दुसऱ्याला कसा जाचक होणार नाही याकरता आपल्या सामर्थ्याने, कारण आपली ताकद काही फार नसते, पण आपल्या सामर्थ्याने त्याला जितकं जवळ करून त्याला जितकं बरं ठेवता येईल, त्याचं मन जितकं वळवता येईल तितकं वळवावं, हा सत्वगुण आहे. त्यांनी म्हटलंय निंदकास उपकार करणे हा सत्वगुण. जया आवडे प्रातस्नान, आवडे पुराण श्रवण, नाना मंत्री देवतार्चन करी तो सत्वगुण. म्हणाले विदेशी मेले मरणे, तया संस्कार देणे अथवा सादर होणे तो सत्वगुण. हा त्यांनी त्या काळात लिहिलंय. त्याने विदेशामध्ये गेला आणि एखाद्या माणसाला मृत्यू आला तर त्या ठिकाणी त्याचं काय होईल, त्याची काही जी शेवटी देहाची जी काही शेवटच्या अंतविधी क्रिया काय ज्या कराव्या लागतील त्या जो करतो, त्याच्यावरती तो अंत्यसंस्कार जो करतो किंवा त्याच्याकरता जो तत्पर होतो आणि त्याची व्यवस्था करतो, तो सुद्धा सत्वगुणी आहे असं समजावं. कोणी एकाच मारी तयास जाऊन वारी, जीव बंधनमुक्त करी तो सत्वगुण. त्याचा कालच झाली आहे गटात. आता त्या सोनारांचं दुकान मोडलं आणि त्या लोकांनी त्याला वाचवलं. तर म्हणाले दुसऱ्याकरता काही ना काहीतरी जो उपकार करायला तयार होतो तो सत्वगुणी. आपल्या देवतांना लाखोली वाहणं, नामस्मरण करणं, देवदर्शनाला जाणं तो सत्वगुण आहे. अशा प्रकारे त्यांनी पुष्कळ गुणांचं वर्णन केलंय. संतांच्याकडे जो प्रेमाने जातो, संतांच्या दर्शनाने ज्याला खरंच सुख होतं, जो झटदिशी दुसऱ्याला नतमस्तक होण्याकरता उत्सुक असतो दुसऱ्या पुढे, किंवा ज्याचं मन अंतरंगातूनच पटदिशी आदराने झुकतं तो सत्वगुण आहे. म्हणजे ज्याच्यावरती संतांची कृपा होते,
त्या असा जो कोणी आहे त्याचा वंश उद्धरतो. आपल्याकडे एक धर्मशास्त्राचं वचन आहे की ज्याच्यावर संतांची कृपा झाली असं म्हणतात की त्याचे मागच्या 22 कुळांचा आणि पुढच्या 22 कुळांचा उद्धार होतो. म्हणजे इतका एक मोठा संत महात्मा त्या घराण्यामध्ये जो होऊन गेला तर त्या सगळ्या लोकांना सद्गती प्राप्त होते. तो ईश्वराचा अंश सत्वगुण आहे. म्हणाले जो लोकांना सन्मार्ग दाखवतो, जो लोकांना हरिभजनाची गोडी लावतो, जो लोकांना अज्ञानी लोकांना काही चांगला मार्ग दाखवतो तो सत्वगुण आहे. ज्याला चांगल्या गोष्टी आवडतात, ज्याला काही साधन करायला आवडतं, ज्याला आणि समर्थांचा आणखी एक आवडता विषय येतो इथे आला, ज्याला पुष्कळ पाठांतर करायला आवडतं. समर्थांची आवड आहे, समर्थांना बहुत पाठांतर करावे. समर्थांचं म्हणणं असं पुष्कळ पाठ असावं, सारखं पाठ करत राहावं. त्याचा एक लाभ मात्र आहे की मनुष्याच्या आयुष्यात विस्मरणाचा रोग कधी जळू शकत नाही. कारण स्मरणाकरता बुद्धीसारखी तासत ठेवली, तिला सारखी वस्त्र्याला धार लावावी तशी ती धार लावल्यासारखी स्मरण ठेवत जाते. आणि समर्थ म्हणतात की म्हणून पाठांतर करावं, भक्तीचा अभ्यास धरावा, ग्रंथांचं संग्रह करावा, निरनिराळ्या प्रकारच्या मूर्तींची पूजा करावी, उत्तम झळझळीत उपकरणं असावी. म्हणाले चांगल्या चांगल्या माळा म्हणजे घरामध्ये पूजेच्या माळा असाव्यात. कुठे स्फटिकाची आहे, पोळ्याची आहे, अशा पुत्रवंतीच्या आहेत, तुळशीच्या आहेत, रुद्राक्षाच्या आहेत, अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या माळा. पवित्रे सोजवळे वसने तो सत्वगुण. जो साधे चांगले रेशमी वस्त्र वापरतो तो सत्वगुण आहे. परभूषणे भूषण, परदूषणे दूषण. दुसऱ्याचं चांगलं बघून ज्याला खूप बरं वाटतं आणि दुसऱ्याचं काही वाईट झालं तर त्याला दुःख वाटतं, परदुःख शिणे जाणं तो सत्वगुण. आता म्हणाले पुष्कळ सांगितले. आता असो हे बहुत देवी धर्मी ज्याचे चित्त भजे कामना रहित तो सत्वगुण. ऐसा हा सत्वगुण सात्विक संसार सागरी तारक येणे उपजे विवेक ज्ञान मार्गाचा. आता त्याचं फळ सांगितलं की ज्ञानाच्या मार्गाने ज्याला प्रवास करायचा आहे किंवा ज्याला अध्यात्म मार्गाने जायचंय, ज्याला परमार्थ प्रांतात जायचंय, त्याच्या ठिकाणी सत्वगुणाचा म्हणजे उत्कर्ष किंवा त्याची वाढ झालीच पाहिजे. सत्वगुणे भगवत भक्ती, सत्वगुणे ज्ञानप्राप्ती, सत्वगुणे सायोज्य मुक्ती पाविजे. फळ सांगितलं की सत्वगुणामुळे भक्तीचा उदय होतो. आता भगवत भक्तीचा उदय होणं याच्याविषयी वास्तविक आता तुकाराम महाराजांच्या सारख्यांनी असं म्हटलंय की अनेक कला शिकवून येतात. कला म्हणजे कला, अनेक कला. आपल्याला पाककला येईल, आपल्याला ठाणा आली तर थोडीफार चित्रकला येईल, थोडीफार वाद्य वाजवण्याची सुद्धा कला आपल्या अंगामध्ये येऊ शकेल मेहनतीने. पण तुकाराम महाराज म्हणतात की प्रेम कला शिकवोनी नाही. पण म्हणाले प्रेमाची कला किंवा ईश्वर भक्ती ही शिकवून काही येत नाही की अशी ईश्वराची भक्ती कर. आता हे जसं संतांनी ज्या पातळीवर सांगितलं आहे, भक्ती रसायन नावाचा मधुसूदन सरस्वतीचा भक्तिशास्त्रावरचा मूलभूत ग्रंथ आहे. त्या ग्रंथाच्या पहिल्याच श्लोकामध्ये त्यांनी सांगितलंय की भक्तीचा उदय झालाच पाहिजे आणि तो होण्याकरता माणसाने प्रयत्नशील असलंच पाहिजे. म्हणजे तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात तशी भक्ती आमच्या अंतःकरणात कोणत्या जन्मात निर्माण होईल माहिती नाही, पण एक सश्रद्ध अंतःकरण, प्रेम, मनाची कोमलता, अंतःकरणामध्ये भक्तीचा उदय असा व्हावा. त्याकरता मात्र त्यांनी सांगितलंय की जे जे मार्ग आचरायला सांगितले की अष्टांग योगाचा मार्ग तरी आचरा, ज्ञानाचा मार्ग तरी आचरा, भक्तीचा मार्ग तरी आचरा, नाही तर कर्माच्या मार्गावरती तरी प्रामाणिकपणाने कर्म करा. आणि ते म्हणाले असं करत जाल तर अंतःकरण शुद्ध होत जाईल. म्हणजे प्रक्रिया सगळ्यांची एकाच ठिकाणी येते की अंतःकरणात म्हणजेच आमच्या ठिकाणी सत्वगुणाचा उत्कर्ष झाल्याशिवाय भक्तीचा उदय होऊ शकत नाही. किंवा जे आमच्या रुचीप्रमाणे असेल ते, आम्हाला जर योगात रुची असेल तर भगवंत त्या दिशेने आमची वाढ करेल, आम्हाला जर कर्ममार्गात रुची असेल तर त्या दृष्टीने अनुकूल करेल, आम्हाला जर भक्तीची रुची असेल तर भक्ती मार्गाची अनुकूलता होईल. आणि त्यामुळे ते इथेच म्हणतात की अशा प्रकारे सत्वगुणाने ज्ञानाची प्राप्ती होते, सायुज्य मुक्ती मिळते. आणि अशी ही सत्वगुणाची स्थिती ते म्हणतात स्वल्प बोलिलो यथामती. थोडीशी सांगितली म्हणाली, त्याचं वर्णन थोडं केलं आहे. सावध होऊन श्रोती पुढे अवधान द्यावे. आता त्यांनी पुढे
सद्विद्या सांगितली. ते म्हणतात की या सद्विद्येचं लक्षण पहिल्याच ओळीत ते सांगतात. या एका सद्विद्येची लक्षणे परमशुद्ध सुलक्षणे, विचार घेता बळेची वाणे सद्विद्या अंगी. आता बळेची वाणे म्हणजे अगदी आपोआप येतेच येते. विचार घेता म्हणजे जरा चिंतन केलं, जरा विचार केला, आम्ही नेमकं कसं असावं याविषयीचा आमच्या करता आजच्या भाषेत बोलायचं तर आम्ही जास्त दक्ष राहिलो, म्हणजे जास्त पर्टिक्युलर राहिलो तर आम्हाला ते गुण किंवा ती सद्विद्या आमच्या ठिकाणी बांधल्याशिवाय राहत नाही. सद्विद्येचा जो पुरुष होतो उत्तम लक्षणे विशेष, त्याचे गुण ऐकता संतोष परम वाटे. म्हणाले त्याची लक्षणं तुम्हाला सांगतो. तो उत्तम लक्षणे विशेष, त्याचे गुण ऐकता संतोष परम वाटे. त्याचा मी तुम्हाला सांगतो. समर्थ म्हणतात की त्याचे गुण ऐकताना मोठा संतोष वाटतो. हे समर्थांचं मत आहे. ते सगळ्यांनाच वाटेल असं नाही आहे. कारण शेवटी असं आहे की ती सद्विद्या आपल्याकडे असावी का नसावी, आपण त्या लक्षणांनी युक्त असावं का नसावं याविषयी प्रत्येकाच्या गुणधर्माप्रमाणे भिन्नता आहे. सगळेच जण काही सात्विक व्हावं, त्या दिशेने जावं असे विचार करणारे असतातच असं नाही. त्यामुळे आपण असं म्हणूया की पुढे जाऊ, काय गुण आहे ते बघू. भाविक सात्विक प्रेमळ, शांती क्षमा दयाशील, लीन तत्पर केवळ अमृत वचनी. आजच्या भाषेमध्ये बोलायचं तर हे सगळं म्हणजे एकदम बाळू आहे. म्हणजे हे सगळं कोणाला मान्य नाही असं इतकं असतं. तो भाविक असावा, तो सात्विक असावा, तो प्रेमळ असावा, वगैरे काय फुकट आहे. त्यामुळे शांती क्षमा दयाशील, आजकाल म्हणजे सगळं स्मार्ट पाहिजे. शांती क्षमा दयाशील, लीन तत्पर केवळ अमृत वचनी. आता कोणी लीन आहे, कोणी तत्पर आहे. तत्पर मान्य आहे, आता आजच्या मॅनेजमेंटला पण मान्य आहे. पण केवळ अमृत वचनी मान्य नाही आहे त्यांना. ते म्हणतात की फार गोड बोलणारा आम्हाला कंटाळा आला, तुमच्या बोलण्याने डायबिटीज होईल म्हणतात. परम सुंदर आणि चतुर. आता सगळ्यांना नॉर्म्सच बदलले. आता सगळे निकष बदलून गेले, सगळे व्यक्तिमत्वाचे, एकमेकांकडे पाहण्याचे. त्यामुळे आता जगामध्ये कुणी कुणाशी व्यवहार करताना किती साधेपणाने व्यवहार केला तर मान्य आहे का, कसा व्यवहार केला तर मान्य आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की जो सत्वगुणी आहे किंवा जो सद्गुणी आहे तो ह्या सगळ्या गुणांनी युक्त असताना तो खरा समर्थ आहे. म्हणजे तो सावध आहे, तो समर्थ आहे. तो कोणी समोरचा माणूस त्याला बावळट म्हणू शकत नाही. आज काय माहितीये का, त्या अध्यात्माच्या मार्गामध्ये समर्थांनी सांगितलं आहे असा जो मोठा दक्ष, परमदक्ष त्यांच्या शब्दात, साक्षेपी आणि सत्वगुणी पण पक्का सावध व्यवहारी जो माणूस असेल तो कोणी लेचापेचा असणार नाही. पण आज ज्या पद्धतीने अध्यात्म मांडलं जातं ना, त्याच्यावरती त्या बौद्ध धर्माचा जो प्रभाव आहे त्या प्रभावाखाली जी काही मांडणी आहे अध्यात्माची, ते काय असंच आहे, ते सोडून द्यावं, आपण त्याच्यात पडू नये, आपण त्याच्यात लक्ष घालू नये, या ज्या काही प्रकारच्या विड्रॉवल आहेत, विड्रॉवल सिम्पटम्स आहेत त्याच्यामध्ये, सगळ्यापासून परावृत्त व्हा आणि आपल्या ठिकाणी आपल्या कोशात कुठेतरी जा. असा कुठेतरी कोशात जाणारा जो मनुष्य आहे त्याच्या ठिकाणी काही कॉम्प्लेक्सेस, काही गंड निर्माण होऊ शकतात. समर्थांच्या मते, समर्थांच्या सगळ्या एकूण लिखाणाकडे पाहिलं तर तो मनुष्य गंड विरहित आहे. त्याला ना सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे ना त्याला इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स. पक्का माणूस आहे. अगदी व्यवहाराच्या पातळीवर दोन पायावरती, डोळ्याला स्वच्छ दिसणारा, कानाला स्वच्छ ऐकू येणारा आणि तोंडाने स्वच्छ बोलणारा. त्याला काही भलतं ऐकू येत नाही, तो काही भलतं बोलत नाही आणि तो काही भलतं पाहत नाही. समर्थांच्या दृष्टीने हे सगळं कॅल्क्युलेटेड आहे, की सगळं मोजून मापून आहे. आणि त्यामुळे ते असं म्हणतात की ते हे सगळं सांगू शकतात. पण त्याच्या मागची जी पक्की सावधता आहे ती सावधताच वेगळी आहे. त्याच्या मागची ही अध्यात्माची बैठक आहे ना, ती बैठकच वेगळी आहे. फार सुदृढ बैठक आहे आणि फार निकोप बैठक आहे. आणि दुर्दैवाने ती बैठक आजमावायची किंवा आपल्या ठिकाणी आपण अंगीकारायची इतकी सोपी नाही. त्याकरता फार दक्ष पाहिजे, फार सावध पाहिजे, फार आळस सोडून पाहिजे आणि विचारांना एक स्वच्छ दृष्टी पाहिजे. हे सगळं प्राप्त झाल्याशिवाय समर्थांना अपेक्षित असलेला त्यांचा महंत, त्यांचा विरक्त, त्यांचा सज्जन पुरुष, त्यांचा तो प्रापंचिक असो नाही तर तो महंत असो, तो व्हायचा नाही. त्यामुळे पुन्हा पुन्हा बघा, परम सुंदर आणि चतुर. समर्थांनी कधीही म्हटलं नाही तो गबाळा असावा,
तो कसाही वेडावाकडा असावा समर्थांना मान्य नाही, आणि तो बावळा असावा हे पण मान्य नाही. त्या भोळ्या रामाला स्वतःच्या ठिकाणी सांभाळून सुद्धा समर्थ कुणाला भोळेराम व्हा असं म्हणत नाही. तो भोळा सांभाळलाय समर्थांनी, त्याचा सगळा वेडेपणा पण त्यांनी स्वीकारलाय आणि त्याला त्याच्या वेडेपणा सकट त्याला त्याच्या गुणांचं माप त्याच्या पदरात पुरेपूर टाकलेलं आहे. हे सगळं करून सुद्धा आपले शिष्य असे असावेत का? मुळीच तसं समर्थांनी असं कधीच म्हटलं नाही. आणि त्यामुळे समर्थांना माणूस चतुरच पाहिजे, शहाणाच पाहिजे. नंतर परमसबळ आणि धीर म्हणाले. सबळ म्हणजे चांगला बलवान पाहिजे, स्वतःच स्वतः रक्षण करायला समर्थ पाहिजे, धीर गंभीर पाहिजे. परम संपन्न आणि उदार समर्थांना दारिद्र्य मान्य नाही. प्रत्येक माणसाने उद्योग केलाच पाहिजे आणि भरपूर उद्योगांनी भरपूर सधनता मिळवलीच पाहिजे. आणि वैदिक सगळं वैदिक परंपरा जे सांगते ना ती सगळी समर्थांची भाषा आहे. त्यामुळे पुष्कळ संपन्न असावं आणि भरपूर उदार असावं. पैसा कमावून आपण आपल्यापुरता स्वीकारावा आणि त्याचा उपभोग घ्यावा असं नाही. अतिशयसी उदारही अतिशय असावं आणि संपन्नही अतिशय असावं. परमज्ञाता आणि भक्त पुष्कळ ज्ञान असावं, गवाळा भक्त असू नये, अडाणी भक्त असू नये. भोळा भक्त स्वतःला म्हणतो तसा तर त्यानं मुळीच नको. तो सावध पाहिजे, तो ज्ञानी पाहिजे, तो शहाणा पाहिजे, तो महापंडित पाहिजे, पण तो विरक्त पाहिजे. पांडित्य आहे पण तो पैशावर नजर ठेवून पांडित्य चाललं असेल तर समर्थांना मान्य नाही. महातपस्वी आणि शांत म्हणाले. प्रत्येकाचे ते दुर्गुण आहे, त्या जोड्या आहेत. म्हणजे कसं आहे, जो ज्ञानी असतो तो भक्त असतोच असं नाही, जो भक्त असतो तो शहाणा असतोच असं नाही. अगदी ज्ञानदेव आणि नामदेवांची जोडी आहे. जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी नामदेवांना पाहिलं तेव्हा ज्ञानदेव नामदेवांच्या प्रेमात पडले आणि ते म्हणाले, भक्तीचं हे जे तुमच्या ठिकाणचं रूप आहे ती भक्ती बघून मला तुमच्या हेवा वाटतो किंवा तुमचा सहवास सोडावा असा वाटत नाही. आणि ज्ञानदेव स्वतः ज्ञानाने संपन्न आहे, पण ते जेव्हा तीर्थयात्रेला निघाले तेव्हा त्यांनी भगवंताची म्हणजे पांडुरंगांची आज्ञा मागितली की मला नामदेवांना बरोबर घेऊन जाऊ द्या. तर तेव्हा भगवंत म्हणाले, अरे नामदेवाला नेशील तर मी काय करू, मला इथे चैन पडणार नाही. माझा नामदेव इतका भोळा आणि वेडा आहे की त्याला कोण सांभाळणार, त्याला इथं मी सांभाळतोय म्हणून त्याचं बरं आहे, नाहीतर ज्ञाने त्याला कोण सांभाळेल. तर त्यांनी सांगितलं, तुम्ही कशाला काळजी करता, मी आश्वासन देतो, मी त्याला सांभाळून देतो आणि सांभाळून घेऊन येतो. ते जे तीर्थावळीचे अभंग आहे त्याची प्रस्तावना वाचण्यासारखी आहे. त्या तीर्थावळीच्या अभंगाची, त्या अभंगांमध्ये ज्ञानदेव आणि पांडुरंग असा संवाद आहे आणि शेवटी पांडुरंगाने फार दुःखित होऊन नामदेवांचा हात ज्ञानदेवांच्या हातात दिला आणि सांगितलं, याला सांभाळून द्या आणि सांभाळून घेऊन द्या. त्यामुळे भक्त आहे आणि भोळा आहे. कारण नेहमी हेच समीकरण आहे. भक्त आहे, शहाणा आहे, चतुर आहे हे समीकरण नाही. समर्थ म्हणतात असं होऊ शकत नाही. तो ज्ञानी पण आहे आणि तो भक्त पण असला पाहिजे. म्हणून त्या दोघांची कथा आहे, ज्ञानदेवांची नामदेवांच्या. ते तीर्थावळीच्या काळामध्ये जेव्हा ते राजस्थानामध्ये गेले तेव्हा तहान लागली आहे त्यांना आणि एक विहीर आहे, त्या विहिरीच्या अगदी तळाला पाणी आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, नामदेवा तुम्ही व्याकुळ, आम्ही पण तहानेने व्याकुळ, पण आमचं बरं आहे, आम्ही योगमार्गी लोक आहे, मी सूक्ष्म दयाने खाली जाईन पाणी पिऊन येईन, तुम्ही काय कराल. म्हणाले, काय करू, भगवंताचा धावा करीन. बाबा रे, एवढं व्याकुळ करेपर्यंत तू ह्या प्रांतात पाणी का नाही ठेवलंस. आणि ज्ञानदेव खाली गेले सूक्ष्म देहानी, पाणी पिऊन वर आले, म्हणाले मी तृप्त आहे. नामदेव म्हणाले, पांडुरंगा अरे आता तहानेने व्याकुळ झाला जीव. ती सगळी विहीर भरून आली काठोकाठ आणि पाणी प्यायले. नामदेव महाराज म्हणाले, बघा ज्ञानदेवा, भक्तीचं हे स्वरूप आहे. नुसता मी एकटा नाही पाणी पिणार, या विहिरीतलं पाणी आता शेकडो लोक पिऊ शकतील, सगळ्यांना पाणी मिळणार आहे. म्हणाले, आणि आजही साक्ष अशी आहे की ती विहीर आजही कायम तुडुंब भरली. की ज्ञानदेव नामदेवांचा तो जो प्रसंग आहे. म्हणून त्यांनी सांगितलं, परमज्ञाता आणि भक्त, ज्ञानी आहे आणि भक्त आहे हे मोठं, ज्याला आपण काय म्हणूया रेअर कॉम्बिनेशन आहे, हे फार विरळपणाने पाहायला मिळतं. म्हणून महापंडित आणि विरक्त. जो पंडित आहे त्याला अहंकार आहेच. त्याच्या ज्ञानदेवानी म्हटलंय की अहंकाराची जी गाठ आहे किंवा ती जी तो फास आहे तो ज्ञानियाचे गाठी त्याच्या कंठी आहे. ज्ञानियाच्या कंठी त्याचा तो फास आहे. कुणाचा, अहंकाराचा. अहंकाराची रोटी ज्ञानियाचे पाठी. ती अहंकार त्यालाच पकडतो, त्या ज्ञानी माणसालाच पकडतो.
म्हणून पंडित आहे पण विरक्त आहे, कशाचीच अपेक्षा नाही. तपस्वी आहे, तुम्ही बघा सगळे ऋषी एवढे तप करणारे सगळे दुर्वासच आहेत, सगळे क्रोधीच आहेत, सगळे त्या तप करून त्यांच्या ठिकाणी क्रोधावरती विजय मिळालेला नाही आणि त्यामुळे क्रोधाला त्यांना जिंकता आलं नाही. म्हणून विश्वामित्रांवर एवढा प्रसंग आला की विश्वामित्रांनी एवढं तपश्चर्या केली पण म्हणाले मेनकेला पाहून भुलले. त्यांना असं वाटतं विश्वामित्रांना की अरे आपली एक गोष्ट चुकली, आपण तप केलं आणि आपण ह्या भलत्या गोष्टीत अडकलो. आता लक्षात ठेवलं पाहिजे की आता असं कुठे अडकता कामा नये, आपण चुकलो तिथे. आणि म्हणून एकदा एकात अडकले म्हणून जेव्हा दुसऱ्या वेळी प्रसंग आला त्यावेळी मात्र क्रोधाने गेलं, म्हणजे एकदा लोभाने गेलं आणि एकदा क्रोधाने गेलं. आणि मग म्हणाले आता मात्र आपण तपश्चर्या करताना लक्षात ठेवायचं की क्रोधही अंगीकारायचा नाही, लोभही अंगीकारायचा नाही. तपश्चर्या खूप झाली, आता मला राजर्षी नाही आता ब्रह्मर्षी म्हणा. म्हणून वसिष्ठांच्या इथे आले. पहिल्यांदा आले वसिष्ठांकडे. वसिष्ठ म्हणाले या राजर्षी. विश्वामित्र म्हणाले अहो मी एवढं तप केलं, ब्रह्मर्षी होण्याकरता केलं, मला ब्रह्मर्षी म्हणा. बरं म्हणाले तप कर, अजून तप कर. पुष्कळ कठोर तप केलं विश्वामित्रांनी. पुन्हा आले. आले तेव्हा म्हणाले आता मात्र काही झालं तरी वसिष्ठांनी मला राजर्षी न म्हणता ब्रह्मर्षीच म्हटलं पाहिजे. आणि त्यावेळी त्यांच्या आश्रमापाशी जेव्हा आले त्यावेळी त्या आश्रमाच्या दाराशी बसून राहिले आणि म्हणजे तिथे थांबावं, काय त्याचा कानोसा घ्यावा आणि वसिष्ठांना भेटावं. संध्याकाळची वेळ आहे, ते रात्रीची वेळ आहे म्हणा तर. आणि पौर्णिमेची रात्र आहे, चांदणं खूप पडलेलं आहे आणि वसिष्ठ आणि अरुंधती तिथे आतमध्ये बसलेले. आणि तेव्हा वसिष्ठ मुनी अरुंधतीला म्हणतात की हे सगळं जे टिपूर चांदण आहे, इतकं सुंदर शुभ्र चांदण आहे, या चांदण्याला तू कशाची उपमा देशील? तर त्या म्हणतात मी आपली साधी गृहिणी आहे, मी काय उपमा देणार, मला कसले अलंकार करणार. पण मी एवढं सांगते की आम्ही बायका जेव्हा ज्वारी दळतो आणि त्याचं पीठ जेव्हा जात्यातून बाहेर पडतं तेव्हा स्वच्छ पांढरं पीठ पडतं. तर तसं त्या जात्यातून नुकतंच पडलेलं जे पीठ आहे ते जसं आम्हाला त्या जात्याच्या भोवती पांढरं शुभ्र पीठ बघितलं की आनंद होतो, तसा म्हणाले हे चंद्राचं त्रिपूर चांदणं स्वच्छ पांढरं बघून मला आनंद झाला. असं त्या म्हणाल्याबरोबर ते म्हणाले की हो खरंच आहे. म्हणाले तुला जो दृष्टांत द्यावासा वाटला तो दृष्टांत तू दिलास, पण म्हणाले मी तुला सांगतो की आत्ताच हे जे स्वच्छ चांदणं आहे ते स्वच्छ चांदणं म्हणाले विश्वामित्राच्या स्वच्छ अंतःकरणासारखं त्याला झालेली जी अनुभूती आहे. ते विश्वामित्र ऋषी बाहेरून जे आले त्यांनी ते वसिष्ठांचं पाय घट्ट धरले. ते म्हणाले काय झालं? वसिष्ठ म्हणाले. तेव्हा त्यांनी सांगितलं की हे बघा म्हणाले मी बाहेर येऊन तुमच्या दरवाजाच्या इथे बसलेलो होतो, एक शिळा आणून ठेवली होती. मी आत आल्यावर जर तुम्ही राजर्षी म्हटलं असतं तर ती शिळा तुमच्या डोक्यातून गायब. म्हणजे ब्रह्मर्षी ऐकून घेण्याकरता आलेला सुद्धा अजून अंतःकरणामधला क्रोधाचा लेश गेलेला नाही. त्यांनी इथे जे म्हटलंय ना की तपस्वी आहे आणि शांत आहे, हे कॉम्बिनेशन फार रेअर आहे, हे फार अभावाने आढळतं. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय अतिशयसी वक्ता आणि नैराश्यता. म्हणजे बोलणारा वक्ता आहे आणि उदासीन आहे. ऐकलं तर ऐकलं, नाही ऐकलं तर नाही, माझंच म्हणणं पटलं पाहिजे हा काय आग्रह आहे. पण म्हणाले असं नसतं, वक्त्याला माझं म्हणणं दुसऱ्याला पटलंच पाहिजे आणि ते पटवून देईपर्यंत तो वक्ता सोडत नाही. म्हणाले सर्वज्ञ आणि सादरता. म्हणाले वक्त्याला पुष्कळ माहिती आहे. वक्ता म्हणजे आता आपण एक नुसतंच धरू, आता प्रत्येक वेळी हा संदर्भ वक्ताच नाही आहे, पण एखादा मोठा वैदिक आहे, एखादा मोठा ज्ञानी आहे, एखाद्याला एखाद्या विषयाचं आकलन आहे, तर त्यांनी आपल्याला जे कळलं आहे ते पूर्णपणाने दुसऱ्याला मोकळेपणाने मोकळ्या अंतःकरणाने अगदी आपल्याला माहीत असलेल्या बारीक खाचा खोचा सहित सांगणं याला मनाचं फार मोठेपण लागतं. म्हणून ते म्हणाले सर्वज्ञ आणि सादरता, की आपल्याला जे जे माहिती आहे ते ते दुसऱ्याला पूर्णपणाने अंतःकरण खोलून सांगणं. श्रेष्ठ आणि नम्रता. जो श्रेष्ठ आहे आणि नम्र आहे हे दोन्ही अवघड आहे. श्रेष्ठता आली की नम्रता कमी होते आणि दुर्बलता असते तेव्हा नम्रता शोधते, म्हणून तो त्याचा आश्रय घेतो. नाही तर श्रेष्ठाची असलेली नम्रता आहे ही खरं म्हणजे हा गुण आहे, हे लक्षण आहे. राजा आणि धार्मिक, शूर आणि विवेक, तारुण्य आणि नेमक अतिशयसी.
म्हणाले वृद्धाचारी कुळाचारी युक्ताहारी निर्विकारी धन्वंतरी परोपकारी पद्महस्ती. म्हणाले हे सगळे अभावाने आढळणारे किंवा हे सगळे त्या सद्विद्येची लक्षणं आहेत की वृद्धांची सेवा करणारा आहे, कुलधर्म कुळाचार सांभाळणारा आहे, युक्त आहार विहार करणारा आहे, निर्विकार आहे, धन्वंतरी आहे, म्हणजे मोठं चांगलं जाण आहे ज्याला विद्येची आयुर्विद्येची त्या काळाप्रमाणे, म्हणून तो धन्वंतरी. परोपकारी आहे म्हणजे कार्यकर्ता निराभिमानी. कार्यकर्ता आहे पण अभिमान नाही. सगळा आपण गोंधळ राजकारणात त्याचाच पाठ की मी हे एवढं केलं मला काय मिळालं, मी तेवढं केलं मला कोणतं पद देणार. खालपासून वरपर्यंत प्रत्येकाला समाधान द्यावं लागतं, प्रत्येकाला संतुष्ट ठेवावं लागतं. कारण तेच आहे की कार्य किती केलं त्याच्यापेक्षा माझ्या कार्याचा मोबदला काय याचा अभिमान पुष्कळ आहे. म्हणजे गायक आणि वैष्णवजनी गातो आहे पण ईश्वरार्पण बुद्धीने गातो आहे. आपल्याला ती पण कथा प्रसिद्ध आहे बादशहाची. त्या अकबर बादशहाच्या दरबारात तानसेन आहेत आणि एकदा अकबर आणि तानसेन हे म्हणजे त्यांचं कौतुक तानसेनांचं नेहमीच आहे. त्यांच्या नवरत्नांच्या पैकी एक रत्न, त्या नवरत्न दरबारातले एक आहेत तानसेन. पण एकदा अकबर बादशहाने ऐकलं गाणं आणि तो म्हणाला मी असे एका ठिकाणी गेलो आणि एका मंदिराच्या आश्रयाने राहणाऱ्या एका मोठ्या गवय्याचं गाणं ऐकलं. पण म्हणाले तानसेन तुझ्यासारखा एवढा सूर सम्राट आहेस तू, पण तुझ्या सुद्धा गाण्यामध्ये तो रस नाही जो रस मी तिथे अनुभवला. म्हणाले कोण आहेत ते? म्हणाले अशा अशा मी मंदिरात गेलो, अशा गावात गेलो होतो, तिथे त्या मंदिरापाशी मला तो आवाज किंवा ते स्वर मी ऐकले आणि मी त्या मंदिरात जाऊन त्यांचं गाणं ऐकलं. तानसेननी सांगितलं ते माझे गुरु आहेत हरिदास बाबा. तर म्हणाले मग त्यांनी तुला शिकवलं नाही त्यांच्या गाण्यातला स्वर? तर तेव्हा तानसेननी सांगितलं की म्हणाले खाविंद मला माफ करा पण फार मोठा फरक आहे. बादशहा तुमच्या नजरेकडे बघून मी गातो आणि माझे गुरु भगवंताकडे बघून गातो. यामध्ये फार मोठा फरक आहे की तुमच्या संतुष्टतेकरता माझं गाणं आहे आणि भगवंताला आळवण्याकरता त्यांचं गाणं आहे. म्हणून त्यांनी इथे म्हटलंय गायक आणि वैष्णवजनी. गायक आहे पण भगवंताच्या करता गातो आहे. वैभव आणि भगवत भजनी. वैभवानी युक्त आहे परंतु जो सादर आहे ईश्वराच्या ठिकाणी भक्ती करणारा आहे, अत्यादर आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी विशेष आदर आहे. तत्वज्ञ आणि उदासीन. त्याने बहुश्रुत आणि सज्जन म्हणजे काय पुष्कळ माहिती आहे तरी सुद्धा अत्यंत सज्जनतेने दुसऱ्याविषयीचं कौतुक आहे. नाहीतर जो बहुश्रुत आहे तो बैठकीमध्ये बसला की बोलणारा वक्ता बोलून झाला की तो येऊन त्याला शिकवतो आणि त्याला सांगतो किंवा ते तुम्हाला त्या विषयातील ते अमुक एक माहिती नाही आहे ते मी तुम्हाला सांगतो. म्हणजे ज्याच्या ठिकाणी बहुश्रुतता आहे त्याला ती पचली किती आहे. ज्याच्या ठिकाणी पचली आहे त्याच्या ठिकाणी त्याला ती प्रकट करण्याची हौस नाही आहे. म्हणजे मला नेहमी आठवतं माझे गुरु अनंतराव आठवले ते उत्तर काशीला असायचे. तर मला नेहमी वाटत होते इतक्या लांब आहे त्यांना काही इकडचं माहीत नाही आहे, त्यांना इकडचं काही कळत नाही. मी त्यांना भेटल्यानंतर इतक्या गोष्टी सांगत असे की हे असं झालं, हे तसं झालं, ते पुस्तक प्रसिद्ध झालं, त्याच्यात अमुक आलं, ह्या पेपरमध्ये अमुक बातम्या, ते सगळं बाळ गोळा करून तिथे त्यांना. आणि त्यांच्याकडे ते सगळं तयार असे पण ते कधीही म्हणत नसत की कल्याणी तू जे सांगते ते मला सगळं माहिती. पण ते उथळ पाण्याला फार खळखळ आणतात जसे आम्ही उथळ. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की यांना काही माहित नाही, आधी त्यांना सांगायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलंय की काही कळलं आणि लोकांना सांगण्याची जी हौस आहे आमच्या मनामध्ये ती त्याच्यामधली जी परिपक्वता आहे ती दाखवत नाही. म्हणाले मंत्री आणि सगुण नीतिवंत. म्हणाले अधिकार आहे आणि तो नीतिवान आहे, मोठा अवघड आहे. म्हणाले साधू पवित्र पुण्यशीळ अंतर्शुद्ध धर्मात्मा कृपाळ कर्मनिष्ठ स्वधर्मे निर्मळ निर्लोभ अनुतापी. ही सगळे त्याचे गुण सांगितले. ती साधू आहे, पवित्र आहे, पुण्यवान आहे, अंतरंगाने शुद्ध आहे, धर्मात्मा आहे, धर्माचं आचरण करणार आहे, अत्यंत कृपावंत आहे, दयाळू आहे, कर्मनिष्ठ आहे, आपलं कर्म न सोडणार आहे आणि कर्मावर निष्ठा असणार आहे, स्वधर्माच्या ठिकाणी निर्मळपणाने व्यवहार करणार आहे, निर्लोभ आहे आणि अनुतापी म्हणजे कोणत्याही चुकीच्या विषयी अंतःकरणामध्ये पश्चात्ताप दग्ध होणार आहे. गोडी आवडी परमार्थ प्रीती सन्मार्ग सक्रिया धारणा धृती श्रुती स्मृती लीला युक्ती स्तुती मती परीक्षा दक्ष धूर्त योग्य तार्किक सत्य साहित्य नेमक भेदक
कुशळ चपळ चमत्कारिक नाना प्रकारे, हे सगळे समर्थांच्या पुढे सगळ्या भारतभरामध्ये महंत कसे असावे, ते महंत कसे तयार असावे, ते कसे सावध असावे, ते कसे गुणसंपन्न असावे, ते कसे समाजाभिमुख असावे, हे सगळं खरं म्हणजे चित्र आहे या सद्विद्या निरूपणामध्ये. तो दक्ष पाहिजे, तो धूर्त पाहिजे, तो योग्य पाहिजे, तो तार्किक पाहिजे. योग्य तर्क एका क्षणात करता आला पाहिजे आणि तो तसा तर्क समजला पाहिजे करायला. आणि त्यामुळे तो जर तसा नाही करता आला तर मनुष्याला त्यावेळी ताबडतोब उत्तर देता येत नाही आणि मनुष्य त्यावेळी त्या त्या माणसाला निरुत्तर करू शकत नाही. अगदी आजच्या काळापासून पूर्वीच्या काळापर्यंत जरी गेलो तरी त्या सुषमा स्वराजनी एकदा उत्तर दिलं ना, ते सोमनाथ चॅटर्जी म्हणाले की बाई तुम्ही काय सांगता या अखंड हिंदुस्थानच्या गोष्टी करता. म्हणाले या प्रत्येक प्रांत भिन्न भिन्न व्हावेत अशा मताच्या मी आहे. त्यांनी लगेच सुषमाजी म्हणाले त्यांना की सोमनाथ जी आप हो बंगाल के और आपका नाम तो सोमनाथ जी है, कहाँ है सोरठी सोमनाथ, फिर आपका नाम सोमनाथ जी कैसा हुआ. म्हणाले ये तो एकात्मता है हम जो कहते हैं वो, पण हे ताबडतोब सांगता यायला पाहिजे. आता म्हणजे विष्णुबुवा ब्रह्मचारी आपल्याला माहिती आहे मुंबईचेच होते आणि त्यांनी जे खऱ्या अर्थाने धर्मांतरणाचं आणि झालेल्या लोकांना पुन्हा धर्मात घेण्याचं कार्य अत्यंत कायदेशीर, ज्याला आपण सुसूत्रपणे म्हणतो, सिस्टमॅटिक म्हणतो, असं खरं म्हणजे त्यांनी केलं. म्हणजे मला वाईट असं वाटलं की या म्हणजे ते स्वतः जिथे राहतात पुढे आहे ना, वसईच्या पुढच्या भागात आहे सध्याचं ते, जिथे सारखे वाघ वगैरे निघतात, तो भाग कोणता आहे त्यांचा, हा बोरिवलीच्या पण पुढेच आहे. तर तिथे ती जागा मला त्यात आठवेना मला, म्हणजे उपनगरच आहे मुंबईचं आणि तिथे त्यांचा तो आश्रम वगैरे आहे, मसूर आश्रम नाही मसूर आश्रम असू दे, मला आठवेल आहे कदाचित. तर त्या नाही नाही मसूर आश्रम नाही येतो, तो मुंबईच्या जवळचा आहे, तो बोरिवलीच्या पुढेच आहे. हा बदलापूर पण नाही, त्याच्या अलीकडे ते मुंबईकडे, हा तिथलंच उपनगर आहे, आता आठवत नाहीये मला. नाही त्याच्या तिथे पण नाही आहे, गोरेगावच्या जवळ आहे. नाही नाही यांचाच आहे. म्हणजे आता नंतर अवधूत शास्त्री बघत होते, ते आता वारले, आता बघणार कोणी नाहीये तिथे आश्रमाचं काम. पण विष्णुबुवा ब्रह्मचारीजींनी तेव्हा त्या माणसाचं नाव एकदा ख्रिश्चनाचा हिंदू करून घ्यायचा, मुसलमानाचा हिंदू करायचा, तर त्याचं कायदेशीररित्या त्याचं नाव बदललं गेलं पाहिजे. तो ह्या धर्मांतरित झाला आहे हे होण्याकरता जेवढी प्रक्रिया आहे तेवढी प्रक्रिया त्या एकट्या आश्रमाने राबवली आणि ते त्यावेळी म्हणजे ब्रह्मचारी राहिले आणि म्हणून ते विष्णुबुवा ब्रह्मचारी असंच त्यांचं नाव पडलं. तर ते सगळे ख्रिश्चन जेवढे मिशनरीज असायचे ते त्यांच्यावरती त्यांनी खूप तोंड दिलं प्रतिकूलतेला. त्यांच्यावर हल्ला करायचा, त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न करायचा, त्यांच्या कार्यक्रमांमध्ये उभं राहून काही ना काही त्यांना त्रास द्यायचा. तर असाच एका कार्यक्रमामध्ये त्या मिशनरीनी त्यांना म्हटलं की काय तुमचा देव हा पाषाणाचा, पाण्यात पडला की बुडतो, तसा आमचा देव नाही, पाण्यात पडला की तरंगतो. म्हणाले बरोबर आहे, काय तुमचा देव, म्हणाले आग लागली की आमचा पाषाणाचा देव तसाच राहतो, तुमचा लाकडाचा देव आग लागली की जळतो. पण हा क्षणातला तर्क, ह्यानी काही कोणता धर्म श्रेष्ठ किंवा कनिष्ठ सिद्ध होत नाही. पण समर्थ म्हणतात की तर्क त्या क्षणी योग्य करून त्याला त्या तर्काने परास्त करता आलं पाहिजे. म्हणून मी आपल्याला म्हणतो ना, त्यांच्या डोळ्यापुढे सगळे महंत आहेत की त्यांना एक एक असा श्रेष्ठ समाजाला पुढे नेणारा आणि समाजाचं नेतृत्व करणारा असा माणूस निर्माण करायचा आहे. आणि त्यातून ते म्हणतात सत्य साहित्य नेमक भेदक, मला सत्य बोलणारा आहे, साहित्याची जाण असणारा आहे, नेमक्या विषयाचं मर्म जाणणारा आहे, भेदक त्या विषयाला भेदून जाणारा आहे, कुशल आहे, चपल आहे, चमत्कारिक नाना प्रकारे. चमत्कारिक म्हणजे अनेक गोष्टी ज्याला आश्चर्यकारकरित्या माहिती आहे असं आहे. आदर जसं आपल्याकडे चौकोनी चिरा म्हणतात ना, तसं एका प्रकाराने आदर सन्मान तारतम्य जाणे, प्रयोग समयोग प्रसंग जाणे, कार्यकारण चिन्हे जाणे, विचक्षण बोलका. विचक्षण म्हणजे बुद्धिमान, विचारवंत. सावध साक्षेपी साधक, त्यांचे दोन आवडते शब्द आहेत, सावध आणि साक्षेपी. त्यांना हा असलाच पाहिजे, प्रत्येक माणूस सावध असला पाहिजे. मला ठेच लागली असा म्हणणारा माणूस सुद्धा त्यांना मान्य नाही, ठेच लागतेच कशी,
पाऊल कुठे टाकतो ते समजून टाकता येत नाही का? समर्थांच्या दृष्टीने सावध पण 100% आणि साक्षेप पण 100%, त्याला पर्याय नाही. त्यामुळे आगम निगम शोधक, ज्ञान विज्ञान बोधक, निश्चयात्मक. म्हणाले आगमाचा म्हणजे वेदांचा, स्मृती ग्रंथांचा शोध घेणारा पाहिजे. प्रपंच ज्ञान आणि परमार्थ ज्ञान याचा बोध ज्याला झालेला आहे असा पाहिजे, आणि ज्याच्या ठिकाणी निश्चय आहे. पुरश्चरण, तीर्थवास, दृढव्रती, कायाक्लेशी, हे सगळे जे वर्णन आहे ना, हे सगळं त्या महंताचं वर्णन आहे. उपासक निग्रहासी करू जाणे, सत्यवचन, शुभवचन, कोमल वचन, एक वचन, निश्चय वचन, सौख्य वचन, सर्व काळ, असं समर्थांनी म्हटलंय. आणि ज्याच्या ठिकाणी कुठलीही अपेक्षा नाही, जो खोल आहे म्हणजे गंभीर आहे, गभीर आहे, योगी आहे म्हणजे जोडलेला आहे, भव्य आहे, सुप्रसन्न आहे, वीतरागी आहे, आणि विरक्त आहे, सौम्य आहे, सात्विक आहे. म्हणजे भव्य पण आहे, प्रसन्न पण आहे, सौम्य पण आहे, सात्विक पण आहे, शुद्ध मार्गी, निष्कपट, निर्व्यसनी आहे, सुगड संगीत गुणग्राही. त्यांना संगीताचं वेळ आहे. समर्थ उत्तम गात असत, संगीताचं उत्तम ज्ञान होतं आणि त्यामुळे उत्तम संगीत जाणकार असावं असं त्यांची एक अपेक्षा आहे. अनापेक्षी लोकसंग्रही, आर्जव सख्य सर्व ही प्राणी मात्रासी, असा हा लोकसंग्रह करणारा सुविद्येचा नर असावा असं ते म्हणतात. द्रव्य शुची, दारा शुची, न्याय शुची, अंतरशुची, प्रवृत्ती शुची, निवृत्ती शुची, सर्व शुची निसंगपणे. सर्वत्रांच्या ठिकाणी तो म्हणजे शुचिता म्हणजे स्वच्छता, शुद्धता याचा अवलंब करणारा असावा. मित्रपणे परहितकारी, वाग्माधुर्य परशोकहारी, सामर्थ्यपणे वेत्रधारी, पुरुषार्थे जगन्मित्र. स्वतःच्या ठिकाणी पूर्ण आत्मविश्वास आहे. वेत्रधारी म्हणजे दुसऱ्याकरता ढालीसारखा उभा राहणारा मनुष्य आहे. हातामध्ये काठीच घेतली म्हणजे तो वेत्रधारी आहे असं नाही. काय जे घ्यावं लागेल हातात शस्त्र, किंवा काही न घेता मनोबल असेल, जे असेल ते, पण त्यांनी दुसऱ्याच्या मागे उभं राहण्याचं ज्याच्या ठिकाणी सामर्थ्य आहे, जो दुसऱ्याचा संशय निराकरण करणारा आहे, विशाल वक्ता. त्यांनी असं म्हणले वक्त्याचं मोठे पण त्यात आहे की बोलणाऱ्याकडे आत्मविश्वास पाहिजे आणि दुसऱ्याच्या मनातला संशय अगदी त्याचं पूर्ण निशेष निराकरण करता आलं पाहिजे असा वक्ता पाहिजे. सकळ क्लुप्त असो नि श्रोता. म्हणाले तसाच श्रोता कसा पाहिजे, ज्याला सगळ्या कळा आहेत, सगळ्या क्लुप्त्या माहिती आहेत, पण वक्ता जे बोलतो आहे ते ऐकतो आहे. तो कथा निरूपणी शब्दार्था जाऊच नेदी. आणि जेव्हा कथा करतो किंवा निरूपण करतो त्यावेळी त्या शब्दार्थापासून कुठेतरी भरकटत नाही. नाहीतर आमचे आप्पा नेहमी विनोदाने म्हणायचे, म्हणाले काय प्रवचनकाराला फार सोपं आहे. अनेकदा राजवाडे शब्द आला की राज शब्दावरती राजकारणावर बोलत राहायचं आणि वाडे शब्द आला की पुरातत्व खात्याविषयी बोलत राहायचं. 15 दिवस राजवाडे विषय पुरेसा आहे त्याला. चाललंय प्रवचन राजकारणावरती, पुढे चाललंय प्रवचन की पुण्यात किती प्रकारचे वाडे होते, किती होते, जुने होते, कसे होते, त्याचं स्वरूप काय. त्यामुळे त्यांनी म्हटलं एक शब्द घ्यायचा त्याच्यावरती. आणि असं आहे काय माहिती नाही, आपल्याकडे वारकरी संप्रदायामध्ये ह्याचं वेळ आहे. वारकरी संप्रदायात लोक सांगतात की फक्त जसं ज्ञानेश्वरीमध्ये अवधान एकले बस एवढ्यावरती 15 दिवस बुवा निरूपण करतात. याचंच कौतुक आहे. या परंपरेचं एक वारकरी संप्रदायामध्ये ते अवधान एकले तिजे एवढ्या पाव ओवीवरती त्यांचं 15 दिवस निरूपण म्हणजे किती ज्ञानी आहे. पण दुसरा म्हणतो नाही 15 दिवस नाही, आमचे बुवा महिनाभर निरूपण करतात. तिसरा म्हणतो आमचे बुवा वर्षभर निरूपण करतात. म्हणजे एका ओवीवर निरूपण करतो, एका शब्दावर निरूपण करतो, याचंच कौतुक. समर्थ म्हणतात तसल्या शब्दच्छलामध्ये जाऊ नका, शब्दाचा नेमका अर्थ सांगा, पुढे चालायला लागला. प्रत्येक प्रवृत्ती सांगते. हा जो भिन्नता आहे ना स्वभावामधली, वेवादरहित संवादी म्हणजे संगरहित निरोपादी. म्हणजे विवाद न करता सुसंवाद साधणार. म्हणजे आधी पुष्कळ काहीतरी तरकट लावायचं. म्हणजे ठीक आहे तुम्ही म्हणता ते मान्य, तुम्ही म्हणताय ते मान्य आहे असं म्हणायचं, स्वतःच एक काहीतरी चालूच ठेवायचं. म्हणजे विसंवादी सूर एक चालू ठेवायचा आणि मग मात्र आम्ही आपलं तुमचं ऐकतो म्हणायचं. समर्थ म्हणतात नाही, सर्व भावे पूर्णपणे विवाद सोडून सुसंवाद पाहिजे. संगरहित निरुपाधी. म्हणजे निरुपाधी म्हणजे उपाधी नको पण संगरहित पाहिजे, त्याला त्याचा बारकाव आहे. म्हणाले आपण जसं उपाधी रहितता म्हणजे कशाचीही उपाधी नको. आता आपण
कसं म्हणू, आता झाली आता वयाची 60 वर्ष, आता काय, आता कसल्या उपाध्या आपण लावून घ्यायच्या, आता ज्या आहेत त्या हळूहळू कमी कराव्यात असं मनुष्य बोलतो. या उपाध्या बाहेरच्या बद्दल झाल्या, पण आतला संग त्या विषयाचा जरी बाहेरची उपाधी सोडली तरी अंतःकरणामध्ये सुटत नाही. अंतःकरण संगरहित जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बाहेर निरुपाधिक होऊन उपयोग नाही. म्हणून समर्थ म्हणतात, बाहेरची उपाधी कदाचित वरवर टाळली असं वाटेल, पण आंतरिक जो त्या विषयाचा संग आहे तो जोपर्यंत दूर जात नाही, जोपर्यंत संगराहित्य येत नाही तोपर्यंत निरुपाधिकतेला काही अर्थ नाही. म्हणजे उपाधी नाही असं म्हणणं याला काही अर्थ नाही म्हणाले. म्हणाले दुराशा रहित अक्रोधी निर्दोष निर्मत्सरी. अंतःकरणामध्ये पुन्हा तसंच आहे, अक्रोधी आहे आणि दुराशा रहित आहे. कुठल्याही प्रकारची वेळीवाकडी आशा मनामध्ये नाही, मग कशाला क्रोध येईल. म्हणाले अक्रोधी असावं आणि मनात मात्र वेड्यावाकड्या विचारांनी युक्त असावं. का, मन आतून असमाधानी आहे आणि पण स्वतःला अक्रोधी समजतोय असं नाही म्हणाले. अंतःकरणातली दुराशा पूर्णपणाने गेली पाहिजे. कुठलाही वेडावाकडा विचारच नको, काय करायचं आहे. म्हणजे समर्थ आता ज्या पातळीवर आलेत किंवा जिथे येऊन पोचलेले आहेत, आता ते सामान्य व्यवहारामध्ये असं सांभाळा ह्या सांगण्याकरता नाही, हा असाच तो असला पाहिजे, त्याच्याकडे हे गुण अशा तऱ्हेनेच विकसित झाले पाहिजेत. हे या पद्धतीची भाषा आहे आता ती. आता आपल्याला सांगताना कसं म्हणतात, काही दुर्गुण असतील हळूहळू कमी करा, त्याच्यापासून दूर व्हा. आता ते दूर व्हा वगैरे नाही, ते असंच असलं पाहिजे. निर्दोष निर्मत्सरी म्हणाले दोषरहित असावं आणि मत्सर रहित असावं असं त्यांनी म्हटलं इथे, की दोषरहित असावं, मत्सर रहित असावं, विमळज्ञानी निश्चयात्मक, समाधानी आणि भजक, सिद्ध असोनी साधक, साधन रक्षी. हे पुन्हा समर्थांचं आवडतं सूत्र आहे की त्याला विमल ज्ञान हा समर्थांचा शब्द आहे. ते सारखे विमल शब्दाला ज्ञानाच्या मागे त्यांचं विमल ज्ञान हा शब्द आहे. निश्चयात्मक, त्याला विमल ज्ञान आहे, शुद्ध ज्ञानाची प्राप्ती झाली आहे, पण तरी सुद्धा त्या ज्ञानाशी निश्चयी आहे. एक समाधानी आहे, तरी सुद्धा ईश्वराच्या भजनामध्ये रुची आहे. आता काय आपलं सगळं सुखात चाललंय, आता ईश्वराची आठवण कशाला, तसं नाही, सुखातच त्याची आठवण आहे. हे एक. दुसरं सिद्ध असोनी साधक, त्याचाच पर्यायी भाग आहे की हा सिद्ध आहे. आता ज्याला पूर्ण समाधान मिळालंय तो सिद्धच आहे, त्यामुळे तो सिद्ध आहे, पण तरीही मी साधक आहे याच पद्धतीने उपासना करतो. कधीच उपासना सोडलेली नाही सिद्ध असला तरी. साधन रक्षी, कोणत्याही मार्गावरच्या साधनाचं रक्षण करणार आहे. म्हणजे शंकराचार्यांच्या एका वचनाचा आधार घेऊन आम्हाला काय करायचंय, निस्त्रैगुण्ये पथी विचारता को विधी को निषेधा. म्हटलंय शंकराचार्यांनी की जो त्रिगुणाच्या अतीत गेलेला आहे तो आता त्याचं मार्गक्रमण करताना किंवा जगामध्ये व्यवहार करताना को विधी को निषेधा, त्याला काय विधी निषेध आहे. समर्थ म्हणतात नाही, सगळे साधन मार्ग सांभाळतच राहिलो पाहिजे. तो किती श्रेष्ठ झाला, तो किती संत झाला, हा फार मोठा फरक आहे समर्थांच्या मध्ये. समर्थ म्हणतात की तो कितीही मोठा झाला तरी त्याचा व्यवहार सगळा सावध पाहिजे. फार कठोर आहे सगळं समर्थांचं कर्माचरण जे आहे ना. 12:30 वाजले की रघुरायाला नैवेद्य झालाच पाहिजे. आता संत आहेत, सत्पुरुष आहेत, केव्हाही वगैरे काही नाही. म्हणजे आपण जसं अलीकडच्या भाषेमध्ये बोलताना म्हणतो की शो मस्ट गो ऑन. सकाळी घराचं दार 6 वाजता उघडलं पाहिजे म्हणजे उघडलंच पाहिजे. आपल्या घरामध्ये 12:30 वाजता स्वयंपाक तयार पाहिजे म्हणजे पाहिजेच, झालंच पाहिजे. होत कसं नाही, घर असं चालतं म्हणजे चाललंच पाहिजे घड्याळाच्या काट्यावर. आपल्याकडे जशी मागच्या पिढीतली माणसं होती की त्यांच्यावरनं घड्याळ लावून घ्यावं असं आहे ते, की झालंच पाहिजे त्यावेळी. हा जो कटाक्ष, ही जी सेल्फ डिसिप्लिन, ही जी स्वयंशिस्त आहे ना, ती समर्थांना फार मान्य. समर्थांचं म्हणणं असं आहे, हे जोपर्यंत मनुष्य करत नाही तोपर्यंत त्याला त्याच्या आयुष्यात कधीही वेळ मिळत नाही. कारण जोपर्यंत त्याला नियोजन नाही, ते पूर्ण प्लॅनिंग आहे, त्याच्यामध्ये सगळं टाइम मॅनेजमेंट आहे की हे सगळं तुम्ही नियोजनपूर्वक कराल तरच. समर्थांचं म्हणणं असं आहे की आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये काहीतरी वेळ मिळेल, नाहीतर त्यांच्यामध्ये आला बापुडा व्यर्थ गेला की काय, त्याचं त्यालाच उलगडत नाही आपल्या आयुष्यात काय होतंय का होत नाही, त्याचं कुठलंच काम वेळेत होत नाही. आणि त्यामुळे त्यांनी पुढे असं म्हटलं, आता त्याचे नुसते गुण वर्णन केले बरं का. सुखरूप, संतोष रूप, आनंद रूप, हास्य रूप,
ऐक्य रूप आत्मरूप सर्वत्रासी असाच असतो तो. भाग्यवंत, जयवंत, रूपवंत, गुणवंत, आचारवंत, क्रियावंत, विचारवंत स्थिती ही त्याची स्थिती आहे. हा वरचा त्याचा व्यवहार आहे. यशवंत, कीर्तिवंत, शक्तिवंत, सामर्थ्यवंत, वीर्यवंत, वरदवंत, सत्यवंत, सुकृती, विद्यावंत, कळावंत, लक्ष्मीवंत, लक्षणवंत म्हणजे लक्षणांनी युक्त, कुळवंत, सुचिष्मंत, बळवंत, दयाळू म्हणजे शुची आहे, शुद्ध आहे, युक्तिवंत, गुणवंत, वरिष्ठ, बुद्धिवंत, बहुधारिष्ठ, दीक्षावंत, सदा संतुष्ट, निस्पृह वितरागी. म्हणजे असो ऐसे उत्तम गुण हे सद्विद्येचे लक्षण अभ्यासाया निरूपण अल्पमात्र बोलिले, की आम्ही त्याचा अभ्यास करावा, आम्ही आमच्या ठिकाणी ते बाणवावेत याकरता सांगतो म्हणाले. असो ऐसे उत्तम गुण हे सद्विद्येचे लक्षण अभ्यासाया निरूपण अल्पमात्र बोलिले. मला हे निरूपण किंवा हे जे स्पष्टीकरण आहे थोडक्यात बोललो. आता उद्याचं एकच ओवी आहे, सगळ्याचं सार आहे आतापर्यंतच्या सगळ्या म्हणण्याचं. रूप लावण्य अभ्यासिता न येईल. कुणालाही रूप किंवा लावण्य या दोन्ही गोष्टी, की देवाने रूप दिलं पण लावण्य का नाही दिलं, देवाने लावण्य दिलं पण रूप का नाही दिलं, देवाने रूप आणि लावण्य दोन्ही दिलं, ही सगळी तो देणार आहे. हे काय आता जे मिळतं ते त्याच्याकडून मिळतं, ते अभ्यास करून काही येत नाही. की लहानपणीपासून पुष्कळ अभ्यास केलाय, आता कसं थोडं ब्युटी पार्लर त्याला थोडं सपोर्ट करेल, पण ती बदलील काय आपल्याला, त्याच्यात काही फार बदल होत नाही, ते अभ्यासाने येत नाही. त्या ब्युटी पार्लरला सुद्धा मर्यादा आहे. सहज गुणास न चले उपाय म्हणाले. जे सहज म्हणजे स्वाभाविक, म्हणजे जे जन्मजात आलेले आहेत. आता लता मंगेशकरांचा आवाज आहे, कोण आणणार तो आवाज, तो अभ्यासून येणारा आवाजच नाही. की जो संगीत दिग्दर्शक सुद्धा त्या आवाजाला कसं वळवावं हे त्याला सुद्धा सांगता येत नाही, की या आवाजातून आपण काय काढून घ्यायचं आहे हे त्यालाही कळत नाही. त्या आवाजातून जे येतं ते ऐकल्यावर तोच आश्चर्यचकित होतो की हेच माझं गाणं का, हेच माझं संगीत का. हे तसंच सहज गुणास न चले उपाय, तिथे काही उपाय चालत नाही. जे ईश्वराने दिलं आहे ते भरभरून दिलं आहे, तरी सुद्धा ते त्याचं भाग्य आहे. आणि जर समजा त्यांनी ते आम्हाला दिलं नाही तरी आम्ही काय करणार, तिथे आमचा उपाय काही चालत नाही. काहीतरी धरावी सोये आगांतुक गुणाची. देवानी जरी आम्हाला रूप लावण्य दिलं नसलं, देवानी जरी आम्हाला सहज उपजत काही खास गुण दिले नसले, तरी त्यांनी सांगितलं मग आम्ही काय करावं. समर्थ म्हणतात अभ्यासाने मिळवावं. अभ्यासाने असे गुण मिळवावे की आमच्याकडे काय नाही याची समोरच्या माणसाला कुठल्याही प्रकारे जाणीवच होता कामा नाही. की त्याला असं वाटतच नाही कामा की अरे याच्याकडे अमुक नाही, अरे याच्याकडे तमुक नाही, अरे याच्याकडे यांनी इतकं मिळवलंय की या बाकीच्या गोष्टींचं काय, त्याचं काहीच विशेष नाही, असं व्हावं असं समर्थ म्हणतात. ऐसी हे सद्विद्या बरवी, म्हणजे ही सद्विद्या आचरणाने आमच्या अभ्यासाने आम्ही साक्षेपाने सावधपणाने प्राप्त करून घ्यावी असं म्हणतात. सर्वत्रापासी असावी. आणि त्यांनी आपल्याला सगळ्यांना आग्रह केलाय की आपण या सगळ्यांनी याचा विचार करावा. परिविरक्त पुरुषे अभ्यासावी अगत्य रूप. म्हणाले आम्ही सगळ्यांनी प्रयत्न तर करावाच, पण जो विरक्त आहे त्यांनी अभ्यासपूर्वक हे मिळवलंच पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे.